सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार वरणं रघुवर विमल सुजोदाय कुंभरचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव हरं कलेश विकार। ये दुख भंजन मारुति नंदन, ये दुख भंजन मारुति नंदन, मेरी कुमार प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सागर मान असलेले ज्ञानोबारायांचा असून तो 4 चरणांचा आहे। विठ्ठल कीर्तनाकडे वळण्यापूर्वी एक आणणे गरजेचे आहे। आपण या ठिकाणी का जमलो आहोत किंवा कशासाठी आलो आहोत हे ज्यांना माहिती नसेल आणि मग त्याचा अर्थ कर्तव्य म्हणून सांगते। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमच्या स्वामी विवेकानंद शाळेचा कार्यक्रम चौकाव या गावात ठेवण्यात आला आणि कार्यक्रम तर झाले आणि माझ्या मला बोलण्याची संधी कीर्तनाची संधी सुद्धा सरांनी मिळवून दिली। ती सुद्धा तुमच्या सर्व चौकाव भजनी मंडळाच्या वतीने मी आभारी आहे। अभंगात प्रवेश करण्याच्या वेळ आपल्या असे लक्षात येते की अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानदेव न म्हणता बाप रखुमादेवर असे म्हटले आहे। याचे कारण माऊलींच्या प्रसिद्ध अभंगाचे 2 वर्ग पडतात। एका वर्गात माऊली
शेवटच्या चरणात आणि एका वर्गात बाप रखुमा देवर अशा उद्देशाने सांगतात. आता प्रश्न असा पडतो की नेमकं म्हणायचं काय, याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. जेव्हा ज्ञानोबा माऊली छोटे होते तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी दोघांनी जलसमाधी घेतली होती. अहो किती महत्वाचे असतं आई बाप, ज्यांना नाही त्यांना विचारा. आणि त्यांना आई वडिलांचे सुख सुद्धा काही काळापुरतीच मिळाले होते. एखाद्या वेळेस आई जन्म देते आणि आई वाढवते, पण शिस्त लावणे हे बापाच्या हातात असतं. आणि आई समजायला खूप सोपी असते, पण बाप समजायला खूप अवघड असतो. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड होय गड्या, उमगाया बापड, उमगाया बापड, लई अवघड होय गड्या, उमगाया बापड. आई वडील नसताना सुद्धा ते ढोबळ एवढ्या प्रेमाने राहत होते. जेव्हा ज्ञानोबा माऊली भिक्षा मागायला गेले होते तेव्हा सर्व लोकांनी त्यांचा अपमान देखील केला आणि कोणीच त्यांना भिक्षा दिली नाही. तेव्हा ज्ञानोबा माऊली जाऊन खोलीत स्वतःला बंद करून घेतले आणि तेव्हा मुक्ताबाई आली. म्हणे, दादा दार उघड, ज्ञानदादा दार उघड. अरे काय बोलले, तुला लोक काही बोलले का? दादा दार उघड. अहो एवढं प्रेम होतं त्या भावा बहिणींचं. आणि जेव्हा ज्ञानोबा माऊली समाधी घ्यायला चालले होते तेव्हा सर्व तिघ भाऊ बहिणींनी त्यांना अडवलं. दादा तुझी आम्हाला अजून फार गरज आहे, तू आमच्यासाठी काही वर्ष थांब. मग ज्ञानोबा माऊलीने ठरवलं की प्रत्येक भाऊ बहिणीसाठी 2-2 वर्ष असे तिघ भाऊ बहिणींसाठी 6 वर्ष भूतलावर वास्तव्य करण्याचा निश्चय केला. आणि या काळात ज्ञानोबा माऊलींनी जे अभंग लिहिले त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात बाप रखुमा देवर असेच म्हटले. आणि आपण अजून सुद्धा जेव्हा रूप पाहत आलोचने म्हणतो त्याच्या पण शेवटच्या चरणात बाप रखुमा देवर असे देते. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी. देवीवर तो चला पुढे. आता आपल्या या अभंगात माऊली त्यांची आवड व्यक्त करतात. माऊलींची आवड काय? माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेल गुढी. पंढरपुराला जाण्याची माऊलींची आवड आहे. आणि माऊली ज्ञानेश्वरीत सुद्धा म्हणतात, आता आवडी जेत पडे कयासी अवसरे पुढे पुढे निगोलोगी लागे गडे प्रेम ऐसे. माऊलींची जी आवड आहे पंढरपुराला जाण्याची, ते पण काय घेऊन जायचंय? गुढी घेऊन जायची. गुढी म्हणजे काय? पताका, नामाचा पताका घेऊन महाराजांना पंढरपुराला जायचंय हे सांगता महाराज आपल्याला पहिल्या चरणात. माझे देवीची आवडी, माझे देवी
माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. चला पुढे. पुढे महाराज म्हणतात की पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुण वेधले. संतांचे किंवा भक्तांचे मन कोणाच्या ठिकाणी रंगले? पांडुरंगाच्या ठिकाणी रंगले. तिथून मन जायला तयार नाही. जेव्हा भक्तपुंडलिक वारीला निघाले होते, भक्तपुंडलिक किती सेवा करायची त्यांच्या आई वडिलांची. आत्ताच मी बोलली आई वडील मिळायला नशीब लागतं, तसं मुलं जसे संस्कार आणि चांगले मिळायला पण नशीब लागतं. तसे इथले सर्वच मुलं राम आणि सर्वच मुली देवीचं रूप आहे. म्हणून म्हणतात चंदन हेस देश की माटी राम है दरबारा देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है बच्चा बच्चा राम है चंदन हेस देश की माटी राम है दरबारा देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है बच्चा बच्चा राम जेव्हा भक्त पुंडलिक वारीला चालला होता तेव्हा एका ठिकाणी निवासासाठी थांबले. तेव्हा झाडाखाली पूर्ण काट्यांची शय्या पसरलेली होती, परंतु त्यांना ते मऊ गादीसारखे वाटले आणि ते जसे त्याच्यावर झोपले तशी ती मऊ गादी होऊन गेली. याचं कारण एवढंच, मागे पुढे उभा राहे सांभाळितो. आली आता निवार. मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी. संत पंढरपुराला जाता, आपण पंढरपुराला जातो. संतांची आवड आहे, ती जीवाची आवड आहे पंढरपुराला जाण्याची. पंढरपुराला जावं, पण पंढरपुरात असं आहे तरी काय? मग दुसऱ्या चरणात माऊली ते सांगता पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे
गुणवेळ दिले. पांडुरंगाच्या ठिकाणी माझे मन राखले आहे, तिथून माझे मन जायला तयार नाही. गोविंदाने माझे गुण वेधले आहे हे सांगता माऊली पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधले. आता प्रश्न असा पडतो की संत कसे झाले? संत पण मनुष्यच होते, आपण पण मनुष्यच होते, पण ते संत कसे झाले? त्यांनी अभंग कसे लिहिले ना आपण मनुष्य कसे राहिलो? तर संतांनी परमार्थ केला आणि त्यांना पारमार्थिक सुख प्राप्त झालं. तर पारमार्थिक सुख किती प्रकारचे असतात? तर पारमार्थिक सुख 3 प्रकारचे असतात. पहिला आधी भौतिक सुख. पारमार्थिक सुख 3 प्रकारचे असतात. पहिलं आधी भौतिक सुख, दुसरा आधी दैविक सुख आणि तिसरं आध्यात्मिक सुख. पहिलं आधी भौतिक सुख म्हणजे देव त्यांच्या घरात आले. आधी भौतिक सुख म्हणजे देव त्यांच्या घरात आले. दुसरं आधी दैविक सुख म्हणजे देव त्यांच्या अंतरात आले आणि तिसरं आध्यात्मिक सुख म्हणजे देव त्यांना अनुभवता आला. आणि या 3 सुखांची प्राप्ती संतांना झाली म्हणून ते संत झाले आणि त्यांनी देव अनुभवला आणि अभंगाच्या द्वारे देवाची रचना आपल्यापर्यंत पोहोचवली. संत म्हणता राजस सुकुमार मदनाचा
एवढे बोलले म्हणजे अभंग सुटला असे नव्हे तर माझी पहिलीच वेळ असल्यामुळे एवढे दोनच चरण सोडू शकली आणि आमच्या शाळेचे पण खूप खूप आभार. मला कीर्तनाची जे संधी दिली आमचे मार्गदर्शक आदरणीय किरण देशमुखे सर हे मला बोलले की तुला कीर्तनाची पहिली संधी मी देतो, तू कीर्तन कर. मी कीर्तन केला. आमच्या शिक्षकांचे पण खूप खूप आभार की ज्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे. आणि आमचे आजोबा हबप हरिभक्त परायण रमाकांत महाराज जोशी यांचे सुद्धा या मंदिरात कीर्तन झाले आहे. माझे काका परिमल महाराज जोशी यांचे सुद्धा या मंदिरात कीर्तन झाले आणि माझे भाग्य की माझे सुद्धा पहिलेच कीर्तन या मंदिरात होत आहे. ही फक्त रामचंद्रांची कृपा आहे. तुमच्या आशीर्वादाने मी अजून प्रगती करेन. एवढे बोलून माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सनातन वैदिक हिंदू धर्म की रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की भारत माता की वंदे वंदे. आज या ठिकाणी आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी हबप हरिप्रिया मनोज जोशी हिने आपल्या या गावातून प्रभू रामचंद्राच्या पायापासून कीर्तनाची सुरुवात केली आणि मी आपल्या समस्त गावकऱ्यांना असं आश्वासन देतो की पुढे ही मुलगी महाराष्ट्रातली एक मोठी कीर्तनकार होईल आणि आपल्या चौघाचं नाव नक्कीच गाजवणार आहे, गुंतवणार आहे. माऊली असं म्हणतात का बालक बोबडा बोली वाकुडा वितुकी पावली
शोध करुणी माऊली रिदिवी जेवी. तसं आपण सगळ्यांनी या बाल कीर्तनकाराचं या बालिकेचं कौतुक केलं आणि कीर्तन सेवा आपण गोड करून घेतली. बोलले वाकोडे वितुका पावली. तिने पुढे सांगितलं, प्रत्येक कीर्तनकार महाराज म्हणतात की मी जे काही वेडवाकडे बोललो असेल आपण ते गोड करून घेतलं. खरं म्हणजे त्याच्यामध्ये भाव महत्वाचा असतो. तुकोबा म्हणतात की नदी डोंगी परी जल नवे डोंगा, ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, भाव डोंगा परी भक्ती नवे डोंगा. आणि म्हणून डोंगा म्हणजे वाकडं हे काही नाहीये. आणि मला वाटतं आपला हा जो वारकरी परंपरा आहे ही आपली खऱ्या अर्थाने मोठी समृद्धी आहे, मोठी श्रीमंती आहे. आणि ही जर जपली गेली तर मला नाही वाटत की आपली मुलं बिघडतील, वाईट मार्गाला जातील किंवा व्यसनाधीन होतील. वारकरी परंपरा ही अतिशय श्रेष्ठ आहे. आपण जर पंढरपूरला गेलात तर आज त्या ठिकाणी अनेक पाश्चात्य लोक बघायला येतात की वर्षानुवर्षापासून ह्या लोकांना एवढं काय वेळ आहे पांडुरंगाचं, या कोणत्या ध्यासाने येतात पांडुरंगाला भेटायला. आणि त्या पांडुरंगाची भेट झाली की वर्षभर हा आपला शेतकरी पुन्हा आपला कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणून शेतामध्ये राबतो, कामाचं सिंचन करतो आणि आपल्या कर्माला देव मानून कर्मी इशू बजावा म्हणून तो कर्म करत असतो. फक्त वर्षातून एकदा माझ्या पांडुरंगाची भेट झाली, डोळाभरून दर्शन घेतलं की त्याला खूप समाधान वाटतं. या ठिकाणी आमच्या या चिमुरडीने जी सेवा या ठिकाणी कीर्तन सेवा दिली त्याबद्दल आपण सगळ्यांनी गोड करून घेतलं, त्याचं कौतुक केलं. याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक म्हणून आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. खरं तर तिची तब्येत बरी नव्हती, सर्दी झालेली आहे, खोकला झालेला आहे, वातावरणामध्ये जरा व्हायरल इन्फेक्शन आहे. आणि म्हणतात ना माशाच्या पाण्याला पोहायला शिकवावं लागत नाही, तसं आजोबांपासून घरामध्ये परंपरा आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला गुह्य सांगतो. गुह्य असा आहे, चिन्मय पुढे या कीर्तनाची जी स्क्रिप्ट आहे ही तिच्या भावाने लिहून दिलेली. तो आहे चिन्मय परिमल जोशी, परिमल माऊलींचा मुलगा. या दोघांनी आजोबांना पण विचारलं नाही. अरे मी म्हटलं आजोबांचं काय मार्गदर्शन घ्या, नाही म्हटले नाही असं नाही बेटा नाही. तर या दोघं बहीण भावांनी बघा कीर्तनाची अनेक कीर्तनं त्यांनी बघितली आणि म्हणून ते संस्कार कसे झाले. तसं कीर्तनाची म्हणजे अभंग कसा निवडावा, अभंगाची फोड कशी करावी हे सगळं त्यांनी या ठिकाणी मांडलं. दोघं बहीण भावांनी हे सगळं लिहून काढलं. 15 दिवस मी त्यांना विचारत होतो कुठपर्यंत झालं आणि ही तयारी केली. आणि आज अतिशय कुठेही न घाबरता, तिचा आवाज पण कणकणीत आहे, परंतु आज सर्दी झाल्यामुळे थोडासा आवाज दाबला गेलेला होता. सगळीकडे व्हायरल इन्फेक्शन आहे, पाण्यामधून विद्यार्थ्यांना थोडा त्रास होतोय, दवाखाने फुल झालेले आहे. आणि म्हणून या पावसाळ्यामध्ये सगळ्यांनी काळजी घेणं गरजेची आहे आरोग्याची. तरी देखील आपण या ठिकाणी सगळेजण आलात आणि आमची कीर्तन सेवा आपण आमच्यामध्ये सामील झाला आणि आनंद गोड केला. आजचा हा दिवस अतिशय गोड असा झाला. पांडुरंगाच्या सोबत आपण सगळेजण या ठिकाणी आलो आहोत आणि हेच खरं जीवनाचं सुख आहे असं मला वाटतं. माझे जीवेची आवडी पंढरपुरा लावेल गुढी असा सुंदर अभंग आज या ठिकाणी त्यांनी घेतला आणि अभंगाची फोडाची अतिशय सुंदरपणे केली. बाप रघुमा देवीवर हेच का म्हटलं हे पण त्यांनी सांगितलं. माऊली ज्ञानेश्वर अगदी 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला इतकं काही गुह्य तत्त्वज्ञान सांगून अमृतानुभव घ्या, चांगदेव 65 घ्या, भावार्थ दीपिका घ्या, एवढं यांनी म्हणजे थोर पुरुष होते. त्यांची बहीण मुक्ताबाई, माझी मुक्ताई 10 वर्षाचा लेकरू, चांगदेव योगियानं तिले मानला रे गुरु. आणि म्हणून मी तर नेहमी म्हणतो की वय अजिबात विचारात घ्यायचं नाही. किती वय याला महत्व नाही. अरे चांगदेव 1400 वर्षाचा होता, त्याला कळलं की हे 4 भावंड आलेले आहेत आणि ते भिंतीवर ऊन पाया खात बसले. हिवाळ्याचे दिवस होते. चांगदेवाला वाटलं मी तर 1400 वर्षाचा आहे, माझी तपश्चर्या केवढी. त्यांना भेटायला जायचं आधी पत्र पाठवलं की मी आता ज्ञानदेवाला पत्र पाठवलं की मी भेटायला येतोय. आता ज्ञानदेव तो वयाने लहान आहे, मग चिरंजीव लिहावं का प्रश्न पडला. पण ज्ञानाने तर मोठे आहेत, मग तीर्थरूप लिहावं का.
काही सुचलं नाही एवढ्या मोठ्या योगी माणसाला. शेवटी पोरापत्र दिलं. ते पत्र घेऊन दूत आला आणि हे सगळे बहीण भावंड भिंतीवरती बसले होते. निर्जीव भिंत गुंफाळ्या खात होते आणि ते पत्र मुक्ताईच्या हातामध्ये पडलं आणि मुक्ताई बघते चांगदेवाकडनं पत्र आलेलं आहे पण तिथं पोर आहे. मग ती मुक्ताई असते एवढीशी मुक्ताई आणि ती म्हणते दादा चांग्या कोरा रे कोरा. हा 1400 वर्षाचा चांगदेव पोराच आहे. बघ त्याने तुला पत्र पाठवलं पण त्याला भीती वाटली. तुला चिरंजीव लिहावं हा श्रीमान लिहावं हा तीर्थरूप लिहावं त्याला काहीच कळलं नाही. आणि मग बघा चांगदेवाचा गर्व जेवढा सिद्ध योगी होता की नाही म्हणून वाघावर उतरून आला. हातामध्ये चाबूक घेतला सापाचा. ज्ञानदेवानी बघितलं आता याची जिरवली पाहिजे बरं का. हा आपल्याला याची काय दाखवतोय योगविद्या दाखवत आहे. आणि म्हणून ज्ञानदेवानी निर्जीव भिंत चालवली आणि त्याला सामोरे गेले. चांगदेवाचा गर्व हरण झाला. आणि मी ते जिवंत वाघ चालवतो 4 पायाचा त्याच्यामध्ये जीव आहे पण ज्याच्यामध्ये जीव नाही ही निर्जीव भिंत ज्ञानदेवांनी चालवली. अशा आपले ज्ञानोबा. आणि म्हणून मी तर या लहान मुलांचे पण वंदन करतो. त्यांच्याकडे आपल्याला खूप शिकण्यासारखं असतं. आणि लक्षात आपली पुढची पिढी ही आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण लँडलाईन होतो एक स्मार्ट मोबाईल आहे. आपण एकाच ठिकाणी बसून आपल्याला रिसिव्ह केलं जायचं पण हे भ्रमणध्वनी आहे. यांच्याकडे जगातलं सगळं ज्ञान आहे. आणि म्हणून पुढची पिढी इतकी महत्वाची आहे. आणि या पिढीवर चांगले संस्कार करायचे असतील तर अशा प्रकारचं अध्यात्माचं सिंचन व्हायला पाहिजे. आणि ही जी मंदिरं आहेत ही अध्यात्माची केंद्र झाली पाहिजे. त्याचबरोबर ती ज्ञान मंदिरं पण झाली पाहिजे. भारत देश जगामध्ये कृण्वन्तु विश्वमार्यम. आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे जगामध्ये डंका पिटत आहेत आणि भारताला विश्वगुरु बनलं पाहिजे अशी प्रतिज्ञा करतायत. आणि एक दिवस खरोखर भारत विश्वगुरु बनल्याशिवाय राहणार नाही जर आमच्या घरामध्ये अशा प्रकारच्या बालिका तयार झाल्या अशा प्रकारचे बालक तयार झाले की ते या ठिकाणी टाळ मृदुंग घेऊन हरिनामाचा गजर करतायत. 100% त्याच्याकडे अशा प्रकारे ज्ञान असेल अध्यात्म असेल तर तो वाईट मार्गाला कधीही जाणार नाही. आपल्याकडे अध्यात्माचा मोठा साठा आहे मोठं धन आहे. आपण ते नेमकं विसरत आहोत आणि पाश्चात्य देशांना त्याची भूक लागली ती ताण लागली आणि ते आपल्याकडे येत आहेत आपल्याकडे रिसर्च करतायत. आणि म्हणून तुझी आहे तुझपाशी बरी जागा बोलला ती. आणि म्हणून आता ही खरी वेळ आहे खरी वेळ आलेली आहे की आपण आपला जो आध्यात्मिक वारसा आहे तो जपला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी आमच्या चिमुकल्यांना शाबासकीची थाप दिली. त्यांचा छोटीशी सेवा गोड करून घेतली. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.